नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण करणार आहोत अतिशय पौष्टिक अशी रेसिपी तयार करणार आहोत। सुरुवातीला आपण त्यासाठी एक कांदा कापून घेणार आहोत। कांद्याचे आपल्याला मोठे मोठेच काप करायचे आहे। त्यानंतर आपण एक टोमॅटो देखील कापून घेऊ। टोमॅटो पण आपल्याला एकदम बारीक चिरायचा नाहीये, तर त्याचे पण मोठे मोठेच काप आपल्याला राहू द्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि कांद्याचे आपण मोठे मोठे काप तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर आपण मिरचीचे देखील काप करून घेणार आहोत, पण मिरचीचे देखील आपल्याला मोठे मोठेच काप करायचे आहे। आता इथे ज्या पनीर आहे ते पनीरचे पण आपल्याला मोठे मोठे असे काप करून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मोठे मोठे काप पनीरचे करून घेतलेले आहे। त्यानंतर या पनीरमध्ये आपल्याला थोडेसे तिखट, थोडी हळद आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। जेवढं आपलं पनीर असेल त्यानुसार आपण त्यात तिखट ॲड करायचे आहे। आणि आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ। कढईमध्ये तेल टाकले आणि ते गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे। जिरं तळतळल्यानंतर आपल्याला त्यात कांदा टाकायचा आणि कांदा देखील थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर आपल्याला जे मिरचीचे काप केले होते आपण ते त्यात टाकायचे आहे आणि थोडं मिक्स केल्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला त्यात टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो नरम असतो त्यामुळे तो लवकर वाफवला जातो। आता हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पनीर टाकायचे आहे, पण कांदा आपल्याला चांगला होऊ द्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो छान झाल्यानंतर त्यात आपण पनीरचे काप टाकणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता की मी इथे पनीरचे काप टाकलेले आहे आणि हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊ। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आणि मिश्रण थोडा वेळ आपल्याला गॅसवरती होऊ द्यायचे आहे। थोडाच वेळ असे हलवायचे आहे आपल्याला। तर आता तुम्ही इथे बघू शकता की आपली अतिशय चांगली चविष्ट अशी रेसिपी तयार झालेली आहे। वेट लॉससाठी देखील ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे। तसेच कॅल्शियम वाढण्यासाठी, B12 वाढण्यासाठी ही रेसिपी अतिशय उपयोगी आहे। तुम्ही ही रेसिपी मुलांना डब्याला किंवा अशी नेहमी करू शकता। माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।